नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शेपर मशीनबद्दल माहिती जाणून घेऊया. ठीक आहे, तर शेपरचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, त्याचे वर्किंग कसं आहे, कशा प्रकारे त्याची कार्यप्रणाली आहे, त्यानंतर त्याचे टाईप्स वगैरे बघून घेऊ आपण. ठीक आहे, तर सुरू करूयात. तर पहिलं लेक्चर बघा, हे आहे शेपर मशीन. तर याचे महत्त्वाचे पार्ट्स बघा. हा असतो टेबल, सर्वात महत्त्वाचा, याच्यावर जॉब ठेवला जातो. त्यानंतर क्लॅपर बॉक्स, ठीक आहे, हा आहे क्लॅपर बॉक्स. त्यानंतर वरती येतो फीड हँड व्हील. हे व्हील असतं फीड कंट्रोल करण्याकरता. त्यानंतर टूल हेड, समोरचं दिसते तुम्हाला, हे आहे टूल हेड. त्यानंतर बघा एलिव्हेटिंग स्क्रू, हा आहे एलिव्हेटिंग स्क्रू. याच्या सहाय्याने आपण टेबल वर किंवा खाली करू शकतो. त्यानंतर क्रॉस फीड, ही आहे क्रॉस फीड, तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर येतं ड्रायव्हिंग पुली, ठीक आहे, हा आहे ड्रायव्हिंग पुली. तर हे झालं माहिती याच्या पार्ट्सबद्दल शेपरच्या. ठीक आहे, तर आता बघूया याचं वर्किंग किंवा हे काम कसं करतं. तर मित्र हो बघा, शेपर मशीन म्हणजे काय, एक अशी मशीन आहे, रेसिप्रोकेटिंग टाईप मशीन टूल आहे. बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतच आहे, हा काय करतोय, रेसिप्रोकेट करतोय, म्हणजे हा पुढे मागे सरकतोय, बरोबर. याला रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणतात. आणि या रेसिप्रोकेटिंग मोशनमुळे हा काय करतो, जॉबला फ्लॅट करतो, बरोबर. तुम्हाला दिसतच आहे, या जॉबला काय करतोय, तो फ्लॅट करतोय. ठीक आहे, आपण जॉबला हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली किंवा इन्क्लाइंड म्हणजे तीनही प्रकारे काय करू शकतो, त्याला आकार देऊ शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, हा जो कटिंग टूल आहे, कटिंग टूलला रेसिप्रोकेटिंग मोशन दिली जाते, परंतु जॉब का राहतो, स्टेबल राहतो. आणि कटिंग बघा, जर समोरचा जेव्हा स्ट्रोक होत आहे, फॉरवर्ड स्ट्रोक, तेव्हाच फक्त मटेरियल कट होत आहे, मात्र रिव्हर्स स्ट्रोकला मटेरियल कट होत नाही. म्हणून हे ऑपरेशन जे आहे शेपर मशीनचं, ते कंटिन्युअस नाही आहे, ते इंटरमिटंट आहे. ठीक आहे, याला कंटिन्युअस ऑपरेशन म्हणता येणार नाही. तर आपण पार्ट्स बघितलेच आहे शेपर मशीनचे. बघा, हा असतो रॅम, त्याच्यानंतर टूल हेड, हा टूल, नंतर वर्कपीस, व्हाईसवर त्याला फिक्स केलं जातं. या बघा, हा आहे व्हाईस. नंतर टेबलवर त्याला ठेवलं जातं. आणि कॉलम, मोठ्याशा कॉलममध्ये मोठ्याशा कॉलम म्हणजे हेवी कॉलमनं काय केलं जाते, तिला सपोर्ट केलं जाते रॅमला. आणि सर्व जे अरेंजमेंट आहे ती एका बेसवर ठेवली जाते. तर याचं प्रिन्सिपल कसं असते बघा, म्हणजे काम करण्याची पद्धत. तर हे काय करतं, फॉरवर्ड स्ट्रोकला मेटलला कट करतं. ठीक आहे, म्हणजे जो समोरचा स्ट्रोक राहतं, आपण बघितलं डायग्राम मध्ये, फॉरवर्ड स्ट्रोक मध्ये काय करतं, मेटलला कट करतं, आणि रिव्हर्स स्ट्रोक हा त्याचा आयडल असतं. ठीक आहे, आणि आयडल स्ट्रोक मध्ये आपण वर्कला फीड देतो, हे लक्षात असू द्या. तर या प्रकारे आपण या मशीनच्या सहाय्याने फ्लॅट सरफेस तयार करू शकतो किंवा ग्रूव्ह वगैरे तयार करू शकतो. तुम्हाला दिसत आहे डायग्राम मध्ये, हे ग्रूव्ह आहे, विविध शेपचे ग्रूव्ह आहे, असे ग्रूव्ह सुद्धा आपण तयार करू शकतो. तर आपण बघूया शेपर मशीनचे टाईप्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचे टाईप्स बघा. अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ मेकॅनिझम यूज फॉर गिव्हिंग रेसिप्रोकेटिंग मोशन टू द रॅम. म्हणजे याचा अर्थ असा की ही जी रेसिप्रोकेटिंग मोशन आहे, ही रेसिप्रोकेटिंग मोशन कुठल्या मेकॅनिझमचा उपयोग करून दिलेली आहे, त्याच्यावर याचे प्रकार पडतात. ते म्हणजे क्रँक शेपर, नंतर गिअर्ड शेपर आणि हायड्रॉलिक शेपर. त्यानंतर येते अकॉर्डिंग टू पोझिशन अँड ट्रॅव्हल ॲप ऑफ रॅम. तर ते रॅम आहे तो कशा प्रकारे ट्रॅव्हल करतं, हॉरिझॉन्टली करतं, व्हर्टिकल करतं, की ट्रॅव्हलिंग हेड शेपर असतं. ठीक आहे, त्यानंतर अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ डिझाईन ऑफ टेबल. तो टेबल होता, शेपरचा जो टेबल असतो, ठीक आहे, या टेबलवर माउंट केलं असतं सर्व गोष्टी, हा टेबल. तर या टेबलनुसार सुद्धा याचे प्रकार पडतात. स्टँडर्ड शेपर म्हणजे टेबलला फक्त 2 मुवमेंट्स असतात, ठीक आहे, टू गिव्ह फीड. त्याच्यानंतर युनिव्हर्सल शेपर म्हणजे असा टेबल की ज्याला बघा 2 मुवमेंट्स तर असतात, पण ॲडिशनली एक मुवमेंट सुद्धा दिली जाते. म्हणजे काय होतं, टेबल कॅन बी स्विवेल्ड अबाउट अ हॉरिझॉन्टल ॲक्सिस. म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अलॉंग तो काय होऊ शकतो, स्विवेल होऊ शकतो. म्हणजे 360 डिग्री, समजा 360 डिग्री डायरेक्शननं काय होईल, तो मूव्ह होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर हे बघा टाईप्स जे आपण बघितले होते. आता थोडेसे डिटेलमध्ये आणि त्यांच्या डायग्राम वगैरे बघून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा टाईप बघितला होता आपण अकॉर्डिंग टू देअर मेकॅनिझम. ठीक आहे, मेकॅनिझम कुठलं वापरलं आहे, तर क्रँक शेपर. तर क्रँक शेपर म्हणजे बघा, क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम वापरलं जाते. ठीक आहे, क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम. तर यामध्ये बघा, हा बुल गिअर असतो. या बुल गिअरचं जे म्हणजे राऊंड म्हणजे हा गोल फिरतो, बरोबर आहे. हा याची जी रोटरी मोशन आहे ते रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये काय करतं, हा लिव्हर जो आहे तो कन्वर्ट करतं. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम म्हटलं जाते. ठीक आहे, नंतर येतं गिअर्ड शेपर. तर गिअर्ड शेपर मध्ये बघा काय करत जाते,
अँड पिनियन मेकॅनिझम वापरलं जातं. रॅक अँड पिनियन मेकॅनिझम वापरलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं रोटरी मोशन जी आहे ती रेसिप्रोकेटिंग मध्ये कन्वर्ट केली जाते. आणि बघा, गिअर शेपरला रिव्हर्सिबल इलेक्ट्रिक मोटर, ठीक आहे, किंवा मेकॅनिकल मेकॅनिझम वापरलं जाते. म्हणजे हे जो रॅम आहे तो मागे आणण्याकरता, ठीक आहे, क्विकली मागे आणण्याकरता त्यासाठी एक तर इलेक्ट्रिक मोटर किंवा एक मेकॅनिकल मेकॅनिझम वापरलं जाते. त्यानंतर येतं हायड्रॉलिक शेपर. बघा, तुम्हाला हायड्रॉलिक शेपर इथे दिसत आहे. यामध्ये हायड्रॉलिक चा उपयोग करून काय केलं जाते, या शेपरला रेसिप्रोकेटिंग मोशन दिली जाते. ठीक आहे, तर प्रेशराइज लिक्विड यामध्ये पाठवलं जातं. बघा, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट असतं, तर एकदा फॉरवर्ड स्ट्रोक आणि एकदा रिव्हर्स स्ट्रोक दिला जातो. ठीक आहे, तर ही अरेंजमेंट खूप फायदेशीर असते. म्हणजे याच्यामध्ये रिलायबिलिटी जास्त असते, म्हणजे विश्वसनीय आहे. त्यानंतर म्हणजे जो पॉवर जो मिळतो आपल्याला या हायड्रॉलिक मध्ये एकदम कंटिन्युअस पॉवर भेटतो, आपल्याला कॉन्स्टंट पॉवर भेटतो. ठीक आहे, त्यानंतर बघूया सेकंड आपण टाइप्स बघितले होते ते म्हणजे त्याच्या पोझिशनवरून. हॉरिझॉन्टल शेपर म्हणजे आपण जे आता बघितलीच आहे. एक व्हर्टिकल शेपर सुद्धा असतो. ठीक आहे, जी रेसिप्रोकेट होतो व्हर्टिकल ऍक्सिस सोबत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक राऊंड टेबल असतो दॅट कॅन रोटेट अँड ऑल्सो कॅन बी फेड लॉन्जिट्युडली अँड क्रॉस वाईज. म्हणजे एक्स डायरेक्शनने आणि वाय डायरेक्शन सुद्धा आपण टेबल काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. आणि नंतर येतं ट्रॅव्हलिंग हेड शेपर. ट्रॅव्हलिंग हेड शेपर म्हणजे बघा, द रॅम मूव्ह क्रॉस वाईज फॉर फेड ड्युरिंग रेसिप्रोकेशन. म्हणजे रॅम जो आहे तो काय होऊ शकतो, क्रॉस वाईज काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. आणि हे बघा, यूज फॉर हेवी जॉब्स व्हेअर टेबल फेड इज नॉट पॉसिबल. जिथे आपण टेबलला मूव्ह करू शकत नाही तिथे आपण ही ट्रॅव्हलिंग हेड शेपर वापरणार. ठीक आहे, आणि हेवी जॉबसाठीचा उपयोग केला जातो. व्हर्टिकल शेपर जे आहे, व्हर्टिकल शेपरच्या सहाय्याने आपण असा अँगल मध्ये कटिंग सुद्धा करू शकतो. त्यानंतर बघा, आपण शेपरने कुठले कुठले ऑपरेशन्स करू शकतो, म्हणजे त्याच्यावर कुठले कुठले ऑपरेशन करू शकतो. तर बघा, आपण हॉरिझॉन्टल मशीनिंग करू शकतो, व्हर्टिकल मशीनिंग करू शकतो, किंवा अँग्युलर सर्फेसेस सुद्धा तयार करू शकतो. त्यानंतर स्लॉट कटिंग करू शकतो, ग्रूव्ज तयार करू शकतो, की वेज, स्प्लाइन्स किंवा एक्सटर्नल गिअर सुद्धा तयार करू शकतो. त्यानंतर बघा, शेपर मशीनचे काही फॉर्म्युले येतात, म्हणजे त्याचा कटिंग स्पीड वगैरे काय, स्ट्रोक वगैरे कसा असतो, टाइम ऑफ स्ट्रोक. तर आपण जरा बघून घेऊया. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला नोटेशन माहीत असणं गरजेचं असतं. ते म्हणजे कोणते, तर एल म्हणजे लेंथ ऑफ कटिंग स्ट्रोक, नंतर एम म्हणजे रेशो ऑफ रिटर्न टाइम टू कटिंग टाइम, नंतर एन म्हणजे नंबर ऑफ डबल स्ट्रोक पर मिनिट, दॅट इज आरपीएम ऑफ बुल गिअर, डब्ल्यू म्हणजे विच ऑफ वर्क पीस, एफ म्हणजे फीड इन एम. ठीक आहे, तर कटिंग स्पीड जो असतो तो असतो एन एल 1+m/1000. त्यानंतर नंबर ऑफ स्ट्रोक NS इज इक्वल टू W/F. नंतर टाइम ऑफ स्ट्रोक इज इक्वल टू L 1+m/1000 इंटू V, तो पण मिनिटमध्ये. आणि टोटल टाइम असेल T इज इक्वल टू L 1+m/1000 V इंटू NS. तर हे झाले याचे फॉर्म्युले. तर मित्र हो, एक मशीन बघून घेऊया छोटूशी, ती म्हणजे कुठली, स्लॉटर मशीन. तर ही सर्वात पहिली सुरुवात आहे. शेपर मशीनच्या आधी स्लॉटर मशीन निघाली होती. ठीक आहे, स्लॉटर मशीन म्हणजे काय, तर जशा प्रकारे आपली ही मशीन आहे शेपर मशीन, ती हॉरिझॉन्टली, बघा हॉरिझॉन्टली काय करतं, रेसिप्रोकेट होतं. तर ही मशीन व्हर्टिकली रेसिप्रोकेट होते, बरोबर, आणि व्हर्टिकल ऍक्सिस अलॉंग ही रेसिप्रोकेट करतं. आणि हे शेपर मशीनच्या आधी निघालेली मशीन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये क्विक रिटर्न यासाठी कुठलेही मेकॅनिझम वापरलं जात नाही. म्हणजे खाली येणार आणि वापस आणण्याकरता, म्हणजे लवकर वापस आणण्याकरता कुठलंही मेकॅनिझम वापरलं जात नाही. याचा टेबल जो आहे तो 360 डिग्री डायरेक्शननं मूव्ह होतो. प्रिन्सिपल दोघांचंही सेमच आहे. म्हणजे रेसिप्रोकेटिंग मशीनने काय करणार, तिथे ग्रू वगैरे तयार करणार. तर याच्यामध्ये ऑपरेशन्स कुठले कुठले करू शकतो या मशीनवर, तर बघा, स्लॉट तयार करू शकतो, की वेज, ग्रूज तयार करू शकतो, इंटरनल आणि एक्सटर्नल गिअर तयार करू शकतो, अतिशय महत्त्वाचं पॉईंट. त्यानंतर फ्लॅट सर्फेसेसला मशीनिंग करू शकतो, सिलेंड्रिकल सर्फेसेसला मशीनिंग करू शकतो, कॅम्प्स तयार करतात, इंटरनल आणि एक्सटर्नल गिअर्स तयार करतात. तर हे झालं मित्र हो स्लॉटर मशीन आणि शेपर मशीन बद्दल माहिती. थँक्यू.